स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी एक विशेष सेवा सांगणार आहे, जी अनेक स्वामी भक्त गुरुपौर्णिमेपासून श्रद्धेने सुरू करतात. ही आहे 21 दिवसांची अखंड स्वामी सेवा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की या काळात नियमित नामस्मरण, प्रार्थना आणि चांगल्या आचरणामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतो. तुमची एखादी मनोकामना असेल, घरात सुखशांती हवी असेल, आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात असे वाटत असेल, किंवा फक्त स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी अशी इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. स्वामी समर्थांना लाखो भक्त हे देखील आपले सद्गुरू मानतात. त्याचबरोबर या दिवशी श्रद्धेने केलेले नामस्मरण आणि सेवा भक्तांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. मात्र लक्षात ठेवा, केवळ पूजा करून सर्व काही घडते असे नाही, तर मनापासून श्रद्धा, त्याचबरोबर सातत्य, चांगले विचार आणि योग्य कर्म याचीही जोड तितकीच आवश्यक आहे. 21 दिवसांची सेवा का करावी? आता प्रश्न पडतो की 21 दिवसांचीच का? तर 21 दिवस सातत्याने एखादी चांगली सवय जोपासण्यासाठी अनेक जण संकल्प करतात. या काळात भक्त नियमित प्रार्थना, त्याचबरोबर नामस्मरण आणि चांगले आचरण ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. ही सेवा म्हणजे कोणताही चमत्कार घडवणारा उपाय नाही. उलट ती आपले मन शांत, सकारात्मक आणि भक्तीत स्थिर ठेवण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा मन शांत होते, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते आणि त्याचबरोबर संकटांचा सामना करण्याचे देखील धैर्य मिळते. सेवा कशी करायची ते जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा. आणि त्यानंतर अगरबत्ती अर्पण करा आणि मन शांत करून हात जोडून स्वामींना मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या मनोकामना योग्य असतील तर त्या पूर्ण होऊ द्या. आणि यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा आणि शक्य असल्यास स्वामींची आरती देखील करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे चरित्र किंवा भक्तिपर ग्रंथ हे देखील वाचण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. या 21 दिवसात कोणते नियम पाळावेत? तर या सेवेचे खरे सौंदर्य नियमांमध्येच आहे. पहिला नियम म्हणजे रोज शक्यतो एकाच वेळी सेवा करायची आहे. दुसरा नियम म्हणजे कोणाचाही अपमान करायचा नाहीये. त्याचबरोबर तिसरा नियम म्हणजे खोटं बोलणे, वाईट विचार आणि राग यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथा नियम म्हणजे शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. आणि पाचवा नियम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वामींवरील श्रद्धा कमी होऊ देऊ नका. हे महत्त्वाचे 5 नियम तुम्ही नक्की पाळा. आता 21 दिवसांची सेवा नेहमीप्रमाणे पूजा आणि नामस्मरण करून करा. त्याचबरोबर स्वामींची आरती करा आणि शक्य असल्यास प्रसाद तयार करून कुटुंबियांना किंवा इतर स्वामी भक्तांना नक्की वाटा. आणि शेवटी मनापासून स्वामींचे आभार माना. कारण खरी भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणे आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, 21 दिवसांची सेवा म्हणजे स्वामींशी जोडलेले राहण्याचा एक सुंदर संकल्प आहे. श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा, चांगली कर्मे करत राहा आणि स्वामींचे नाम सतत घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा संदेश
आपल्याला नेहमी धैर्य देतो. जर तुम्हीही 21 दिवसांची सेवा सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.